आपल्या जवळची शेवटची 100ची नोट आणि भाजीची पिशवी हातात घेत सुधाकरराव मंडईकडे निघाले. जाताना त्यांनी पत्नीला हाक मारली, सुमन, दरवाजा लाव, मी भाजी घेऊन येतो. सुमन ताई आतूनच म्हणाल्या, येताना हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायला विसरू नका बरं. सुधाकरराव बाहेर पडले, पण मनात मात्र विचारांचा प्रचंड कल्लोळ चालू होता. त्यांच्या चेहऱ्यावर असमंजसपणाची छटा स्पष्ट दिसत होती. मारुती भाजीवाला त्यांना पाहून हसतच म्हणाला, अरे सुधाकर दादा, किती दिवसांनी दर्शन झालं. पहिल्यांदा तर तुम्ही रोजच यायचात भाजी घ्यायला. सुधाकररावांनी खोल श्वास घेत उत्तर दिलं, हो मारुती, पहिल्यांदा गोष्ट वेगळी होती. आता 2 म्हाताऱ्यांना किती लागतं. शिवाय महागाई दिवसेंदिवस वाढते आहे. मग एवढा खर्च कशाला करायचा. मारुतीने मान हलवली. बरोबर आहे दादा, सांगा आज कोणती भाजी हवी. सुधाकरराव थोडा वेळ विचारात पडले आणि मग म्हणाले, फक्त अर्धा किलो बटाटे कांदे, अर्धा किलो टोमॅटो आणि 10 रुपयांची कोथिंबीर दे. ठीक आहे दादा, 125 रुपये झाले. असं म्हणत मारुतीने हिरवी मिरची व कोथिंबीर पिशवीत टाकली. सुधाकररावांनी संकोचपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहिलं. खिशातून 100ची नोट काढून त्याला देत ते म्हणाले, मारुती, हे घे. खरं सांगू का, मी जास्त पैसे घेऊन आलो होतो, पण इथे आल्यानंतर औषधांची आठवण झाली. औषधांचे दर एवढे वाढले आहेत की बहुतेक पैसे तिकडेच गेले. राहिलेले 25 रुपये 2 दिवसात देतो. हे ऐकून मारुती पटकन म्हणाला, दादा, तुम्ही हे काय बोलताय. एवढ्या वर्षांपासून तुम्ही माझ्याकडून भाजी घेता. मी कधी पैसे मागितलेत का. जेव्हा पैसे असतील तेव्हा द्या. उलट हे 100 रुपयेही तुमच्याकडेच ठेवा. मारुती 2 दिवसात नक्की देतो. असं म्हणून सुधाकरराव भाजीची पिशवी घेऊन घरी परतले. सुमनताई दारात उभ्या होत्या. त्यांना पाहताच म्हणाल्या, अहो आलात, पण हे काय, तुम्ही तर घामाने अक्षरशः चिंब झालात. चालत गेला होता का. सुधाकरराव मान हलवत म्हणाले, हो. सुमनताई रागाने म्हणाल्या, किती वेळा सांगितलं आहे रिक्षाने जा, पण नाही. आणि हे काय, फक्त कांदे बटाटे. सुधाकररावांनी खोल दुःखाने उत्तर दिलं, मग काय करू सुमन. खिशात फक्त 100 रुपये होते. भाजी 125 रुपयांची झाली. अजून 25 रुपये मारुतीला द्यायचे आहेत. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्याला खोटं सांगावं लागलं की औषधांवर पैसे गेले. म्हणायला तर मी IAS मुलाचा बाप आहे, पण खिशात दमडीही नाही. हे बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. सुमनताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाल्या, जर पेन्शन संपली असेल तर प्रतीकला फोन करूया. पेन्शन यायला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. सुधाकररावांचा आवाज थरथरला. पण सुमन, ही गोष्ट त्याला स्वतः समजायला नको का. आई वडिलांप्रती त्याचंही काही कर्तव्य आहे. पेन्शनचे 20,000 मिळतात. त्यातले 10,000 तर अजूनही कर्जफेडीसाठी जातात. तेच कर्ज जे मी त्याच्या शिक्षणासाठी काढलं होतं, आजवर फेडता आलं नाही. एवढ्या थोड्या पगारात या महानगरात कसं जगायचं. ज्याचं करिअर घडवण्यासाठी आपण आपल्या इच्छांचा गळा दाबला, तोच आज वेगळ्या बंगल्यात सुखाने राहतोय का सुमन. म्हातारपणी आपल्याला मुलांची गरज नव्हती का. त्यांच्या प्रत्येक शब्दातून कडवटपणा ओसडून वाहत होता. सुमनताईंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्यांनी कसंबसं स्वतःला सावरलं. जबरदस्तीने हसू आणत नवऱ्याला समजावत म्हणाल्या, तुम्हाला माहीत आहेच, आजकालची मुलं स्वतःच्या मर्जीने जगतात. आपलं आयुष्य ते त्यांच्या पद्धतीने घडवतात. आपण काही करू शकत नाही. मुलं आनंदी असतील यातच आई वडिलांचं खरं समाधान दडलं असतं. नेहमीसारखं यावेळीही मुलाच्या आणि सुनेच्या चुका झाकून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस, सुधाकरराव संतापाने म्हणाले. क्षणभर सुमनताई गप्प बसल्या. मग हलक्या स्वरात पण प्रेमळ नजरेने म्हणाल्या, अहो, मला तुमचं सगळं मान्य आहे, पण म्हणतात ना, जेव्हा दुसऱ्याला समजावून सांगून काही उपयोग होत नाही, तेव्हा स्वतःचं मन समजावून घेण्यातच भलं असतं. आपल्या मुलाला फोन लावा.
त्यांनी मोबाईल सुधाकररावांच्या हातात ठेवला आणि शेजारी सोफ्यावर येऊन बसल्या. सुधाकररावांनी फोन लावला. रिंग होत राहिली, पण कोणीच उचलत नव्हतं. कितीतरी वेळा प्रयत्न करून शेवटी प्रतीकने फोन उचलला. सुधाकरराव काही बोलण्याआधीच तो कडक आवाजात म्हणाला, बाबा, माझ्याजवळ अजिबात वेळ नाही. मी उद्या फोन करतो. आणि क्षणात फोन ठेवून दिला. सुमनताई म्हणाल्या, काय झालं? उचललाच नाही का फोन? फोन तर उचलला, पण तुझ्या लाडक्या मुलाजवळ वेळ नाही. म्हणतो उद्या बोलतो. सुमनताई शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे, काही हरकत नाही. मोठा ऑफिसर झालाय, महत्त्वाच्या कामात गुंतला असेल. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असं म्हणून त्या उठून गेल्या. दुसऱ्या दिवशी सुधाकरराव दिवसभर मुलाच्या फोनची वाट पाहत बसले, पण त्याचा फोन आला नाही. ते उदास स्वरात म्हणाले, एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात इतका व्यस्त आहे, जो आपल्या आई बापाला एक फोनही करू शकत नाही? इतक्यात फोनची रिंग वाजली. पहा, आपला मुलगा एवढाही वाईट नाही, जेवढं तुम्ही समजता. सुमनताई हसत म्हणाल्या. सुधाकरराव कठोर स्वरात म्हणाले, अगं नाही, हा प्रतीकचा फोन नाही. हे तर सावंत दादा आहेत, आपले जुने शेजारी. असं म्हणून त्यांनी फोन उचलला. अरे सुधाकर, कसा आहेस? तब्येत ठीक आहे ना? हो, ठीक आहे. सुधाकरराव उत्तरले. तब्येत ठीक आहे, मग काल पार्टीला का नाही आलात? सुधाकरराव दचकल्यासारखे म्हणाले, पार्टी? कोणती पार्टी? सावंत दादा हसून म्हणाले, अरे वा, कमाल करतोस तू सुधाकर. काल तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती. हे ऐकताच सुधाकररावांच्या अंगातली सारी ताकद जणू ओसरून गेली. पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. अंगभर रक्त सळसळू लागलं. ते एकदम स्तब्ध बसले. काय झालं रे सुधाकर? गप्प का झालास? सावंत दादा विचारू लागले. सुधाकरराव कसं बसं स्वतःला सावरत म्हणाले, हो, मुलांनी बोलावलं होतं खरं, पण माझं डोकं खूप ठणकत होतं. मनच नव्हतं जाण्याचं. शिवाय मला घरचं जेवणच बरं वाटतं. सावंत दादा खुशीनं म्हणाले, एक गोष्ट मानायलाच हवी सुधाकर. आज तुझा मुलगा एवढा मोठा झाला आहे. हे सगळं तुझ्या वर्षानुवर्षांच्या कष्टाचं फळ आहे. मोठ्या लोकांत उठ बस आहे त्याची. आणि ऐक, त्याला नुकतंच प्रमोशनही मिळाले. सुधाकरराव डोळ्यात पाणी दाटून ऐकत होते. फोन ठेवताच सुमनताई म्हणाल्या, तुम्ही खोटं का बोललात? डोकं कधी दुखत होतं तुमचं? सुधाकरराव दीर्घ उसासा टाकत म्हणाले, सुमन, काल आपल्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याने आपल्या मित्रांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली होती आणि म्हणूनच त्याला आपल्याशी बोलायला वेळ मिळाला नाही. हे ऐकून सुमनताई हळूच म्हणाल्या, अहो हो, काल तर 29 तारीख होती ना. आपणच शुभेच्छा द्यायला विसरलोत, म्हणूनच तो रागवला असेल कदाचित. तेव्हा सुधाकरराव संतापाने भडकले, सुमन, तू ही हद्द करतेस. आपण शुभेच्छा दिल्या नाही म्हणून त्याने आपल्याला बोलावलं नाही. खरं असं आहे की त्या तथाकथित सोसायटीच्या लोकात आपण गेल्याने त्यांच्या प्रतिष्ठाला धक्का बसेल, सावंत म्हणत होता. शहरातील मोठमोठे श्रीमंत लोक आले होते पार्टीला आणि आपण मात्र बाहेर ठेवलेले. सुधाकरराव यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ते आपल्या बायकोला सगळं सांगत होते. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर एकामागोमाग नोटिफिकेशन्स येऊ लागली. पाहिलं तर सावंत दादांनी रात्रीच्या पार्टीचे फोटो व्हिडिओज व्हॉट्सअपवर पाठवले होते. फोटो पाहताच सुधाकरराव आणि सुमनताईंचे डोळे विस्फारले. पार्टी तर अफाटच होती. मोठमोठे मंत्री, सेलिब्रिटी, प्रतीकचे मित्रमंडळी, त्यांच्या सुनेचे आई वडीलसुद्धा उपस्थित होते. मध्यभागी ठेवलेला भला मोठा केक आणि तो कापताना सुनेचे आई वडील मुलांच्या शेजारी हसत उभे होते. हे दृश्य पाहताच सुधाकरराव आणि सुमनताईंना जणू जमिनीत गाडून टाकलं आहे असं वाटलं. 2 दिवस कसंबसं संसार रेटला. तिसऱ्या दिवशी पेन्शन आली तेव्हा सुधाकररावांनी पहिल्यांदा भाजीवाल्याचे थकलेले पैसे दिले.
परतीला जाताना ते नेहमीप्रमाणे फळांच्या दुकानावर थांबले. दुकानदार अमित त्यांना पाहताच खुर्चीतून उठला आणि सरळ त्यांच्या पाया पडला. सुधाकर रावांनी त्याला मिठी मारली. काका, कसे आहात? अमितने प्रेमानं विचारलं. बरा आहे रे बेटा, खूप दिवस झाले तुला भेटलो नाही म्हणून आलो. तुझा कामधंदा कसा चाललाय? काका, तुमचे उपकार आणि देवाची कृपा, सगळं अगदी छान चाललं आहे, अमित नम्रपणे म्हणाला आणि त्यांच्यासाठी फळं कापू लागला. अरे अमित, हे काय करतोस? मला काही खायची इच्छा नाही. काका, थोडं तरी खा, बघा ना किती अशक्त दिसताय, असं म्हणून त्याने फळांची पिशवी त्यांच्या हातात दिली. सुधाकरराव घहिवरले. पण बाळा, जेवढे पैसे होते ते तर संपले आहेत. तेव्हा अमित गंभीर स्वरात म्हणाला. काका, आज मी उभा आहे ते फक्त तुमच्यामुळेच. 8 वर्षांपूर्वी वडील गेले. आई आजारी होती. माझ्या खिशात दमडी नव्हती. आईला दवाखान्यात न्यायचं म्हणून चोरी करण्याचाही विचार केला होता. पण त्या काळोखात तुम्हीच प्रकाश दिलात. आईच्या उपचारासाठी मदत केलीत. एवढंच नव्हे तर हे दुकान सुरू करायला पैसेही दिलेत. तुमच्या त्या उपकाराचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. हे ऐकून सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. थोडा वेळ अमितजवळ बसून ते घरी परतले. काही दिवस असेच निघून गेले. एके सकाळी फेरफटका मारून ते घरी आले. अगं सुमन, अजून झोपलीस? तब्येत बरी नाही का? माहीत नाही का छातीत जळजळ होतंय. कितीदा सांगितलं डॉक्टरांना दाखवूया, पण तू ऐकतच नाहीस. खर्चाची भीती वाटून तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. आज तुला डॉक्टरांकडे घेऊनच जातो. हट्टाने सुधाकररावांनी सुमनताईंना शेजारच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, गोष्टी साध्या नाहीत. मोठ्या हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल करा. सुधाकररावांचं मन काळजीने पिळवटलं. मोठं हॉस्पिटल आणि प्रचंड खर्च. घरी येताच त्यांनी मुलाला फोन लावला. हॅलो प्रतीक. हां बाबा, कसे आहात? खूप दिवस झाले प्रयत्न करतोय भेटायला यायचा, पण प्रत्येक वेळी काम आडवं येतं. सुधाकरराव थरथरत्या आवाजात म्हणाले. बाळा, मी तर बरा आहे, पण तुझ्या आईची तब्येत काही बरी नाही आहे. काय? आईला काय झालं? प्रतीकने काळजीने विचारलं. सुधाकररावांचा कंठ दाटून आला. माहीत नाही रे बाळा, काही दिवसांपासून ती खूप आजारी आहे. डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले, पण तुला तर ठाऊकच आहे माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. बाबा, आईला डॉक्टर कनसेकडे लगेच घेऊन जा, मी त्यांच्याशी बोलतो. ठीक आहे बाळा, पण जर त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं तर त्यासाठी पैसे हवेत ना. बाबा, शहरात कुठेही उपचार करा, कोणत्याही टेस्ट करून घ्या, फक्त मला फोन करा. आता मी ठेवतो, मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. हॅलो हॅलो प्रतीक. सुधाकरराव हाका मारत राहिले, पण दुसऱ्या बाजूने फोन कट झाला होता. विवश होऊन ते खुर्चीत कोसळले. 3 दिवसानंतर रविवारी प्रतीक बायको अंजनाला म्हणाला, लवकर तयार हो, आज आई बाबांना भेटायला जायचं आहे. काय? मी झोपडपट्टीत जाणार नाही, अंजनाने तोंड वाकडं करून उत्तर दिलं. अगं अंजना, आईची तब्येत बरी नाही. 3 दिवस झाले बाबांचा फोन आला होता. भेटायलाही गेलो नाही, वर त्यांना पैसेही पाठवू शकलो नाही. मग ड्रायव्हरच्या हातून पैसे पाठवा ना, मला सोबत नेऊ नका. पण आईची विचारपूस करायला तर जायला हवं. खरं सांगायचं तर एक गोष्ट बरी झाली, बाबांनी पुन्हा फोन केला नाही, नाहीतर माझ्याजवळ त्यांच्याकडे जाण्या इतकाही वेळ नव्हता. हे ऐकून अंजनाचा चेहरा फिक्कट पडला. ती घाबरून म्हणाली, अहो, 2 दिवसांपूर्वी बाबांचा फोन माझ्या मोबाईलवर आला होता. मी सांगायलाच विसरले. काय? एवढी मोठी गोष्ट तू कशी काय विसरलीस? प्रतीकने रागाने विचारलं. अहो, तेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये होतात. बाबांना तुमच्याशी बोलायचं होतं. मी त्यांना सांगितलं पुन्हा फोन लावते म्हणून, पण मला वाटलं इतकी काय महत्त्वाची गोष्ट नसेल. प्रतीकने क्षणाचा विलंब न करता वडिलांना फोन लावला, पण फोन सतत व्यस्त लागत होता. मी आत्ताच बाबांकडे जातो, असं म्हणून
तो गडबडीत घराबाहेर पडला. काही वेळातच एक मोठी गाडी सुधाकर रावांच्या घरासमोर येऊन थांबली. प्रतीक गाडीतून उतरून घरात शिरला. त्याचे वडील मित्रांबरोबर बसलेले होते. घरात पाऊल टाकताच प्रतीक त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. खिशातून 10,000 रुपये काढून टेबलावर ठेवले आणि शेजारी ठेवलेल्या फोनकडे पाहत उदास स्वरात म्हणाला, बाबा, मी तुम्हाला कितीदा फोन केला, पण तुमचा फोन लागतच नव्हता. रिसिव्हर नीट ठेवला नव्हता का? प्रतीक, मी तुला गेल्या 2 दिवसात कितीतरी वेळा फोन केला, त्याचं काय? बाबा, काय सांगू, मी इतका व्यस्त असतो. ज्यावेळी तुमचा फोन आला त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर होतो. पण तुम्ही परत का नाही केला? बाळा, मी एकदा नाही, कमीत कमी सूनबाईच्या मोबाईलवर 10 वेळा फोन केला होता. विश्वास बसत नसेल तर माझा मोबाईल तपासून बघ. अच्छा, बहुतेक तिचा मोबाईल स्विच ऑफ असेल. ठीक आहे बाबा, हे बघा, मी तुमच्यासाठी मिठाई घेऊन आलो आहे. तुमच्या मुलाचं प्रमोशन झाले. मी कॅबिनेट सेक्रेटरी झालो आहे. काका, तुम्हीही घ्या. आई, पटकन बाहेर ये. बघ, मी तुझ्या आवडीची मिठाई घेऊन आलो आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तेवढ्यात सुधाकर रावांचा आवाज गडगडून आला, राहू दे प्रतीक, तुझी आई आता या जगात नाही. प्रतीकचे डोळे मोठे झाले. तो स्तब्ध उभा राहिला. फक्त तुझ्या बेजबाबदारीमुळे माझी सुमन मला कायमची सोडून गेली. सुधाकर रावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय? बाबा, तुम्ही काय बोलत आहात? प्रतीक थरथरत ओरडला. तेव्हा शेजारी बसलेले कृष्णथजी शांतपणे म्हणाले, प्रतीक, तुझ्या बाबांनी डॉक्टर कनसेकडून सल्ला घेतला होता. त्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. पण पैसे नसल्यामुळे तुझ्या आईला तिथे ॲडमिट करून घेतलं नाही. तुझा म्हातारा बाप डॉक्टरांच्या दारात उभा राहून हात जोडून विनवण्या करत होता. पण पैसे मिळाल्याशिवाय ते इलाजाला तयार नव्हते. हे ऐकताच प्रतीकच्या पायाखालची जमीन सरकली. तो डोकं धरून जमिनीवर बसला. आज त्याची आई त्याच्या बेजबाबदारपणामुळे या जगाचा निरोप घेऊन गेली होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आणि आईचं अंतिम संस्कार? बाबांचा शांत पण कठोर आवाज उमटला. तुझ्या आईचा अंतिम संस्कार परवाच केला आहे. हे ऐकताच प्रतीक डोळ्यातून आसवे ढाळत ओरडला, मला सांगितलं का नाही? असं का केलं तुम्ही? सुधाकर रावांचा स्वर कडक झाला. प्रतीक, माझ्याजवळ मदतीसाठी भरपूर लोक आहेत, पण तू? गरजेच्या वेळी जर तू इथे असतास तर आज माझी सुमन माझ्याबरोबर असती. आता निघ इथून. आणि हो, हे तुझे पैसे घेऊन जा. मला पैशाची नाही तर सोबतीची गरज होती, जी तू दिलीच नाहीस. उदास मनाने प्रतीक घरी परतला. स्वतःशीच पुटपुटला, बाबा, असं कसं करू शकतात? आईचं शेवटचं दर्शन देखील मला करता आलं नाही. प्रतीकचे शब्द ऐकून त्याची बायको अंजना हळूच म्हणाली, पण प्रतीक, बाबांनी अंतिम संस्कार एवढ्या घाईत का केलं असेल? प्रतीकने तडक उत्तर दिलं, अंजना, जर तू फोन उचलला असतास तर ही वेळ आली नसती. बघ, तुझ्या फोनमध्ये 10 मिस्ड कॉल आहेत. अंजना गोंधळली, पण हे कॉल्स अनोळखी नंबरवरून आले आहेत. मला काय माहीत हे तुझे बाबा करत आहेत हे? 2 दिवस असेच गेले. अचानक प्रतीकच्या सासऱ्यांचा फोन आला. फोन अंजनाने उचलला. अंजना बाळा, पटकन TV लाव. का बाबा, काय झालं? प्रश्न विचारू नकोस, लगेच न्यूज चॅनल लाव. अंजना घाईघाईने TV चालू करते. समोर धक्कादायक बातमी झळकत होती. न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. एका वृद्ध स्त्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी तिच्या पतीने स्वतःच्या मुलावर खुनाचा आरोप केला आहे. न्यायालयानेही पोलिसांना FRR दाखल करण्याचा आदेश दिला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो दुसरा कोणी नसून खुद्द कॅबिनेट सेक्रेटरी प्रतीक निकम आहेत. ही बातमी ऐकताच अंजना आणि प्रतीकच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग स्क्रीनवर दिसले सुधाकर राव. पत्रकारांचा प्रश्न कडक होता, सर, जेव्हा आपल्या पत्नी सुमनजींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे तेव्हा मुलावर खुनाचा आरोप कसा काय लावू शकता?
सुधाकर रावाने दणक्यात उत्तर दिलं, हा मृत्यू नाही, हा खून आहे. माझ्या मुलाच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या पत्नीचा बळी गेला. जर तिला वेळेवर उपचार मिळाले असते तर ती आज जिवंत असती. ही केवळ माझीच नाही, असंख्य वृद्धांची वेदना आहे. न्यायालयाने मला या प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. मला खात्री आहे मला न्याय नक्कीच मिळेल. हे ऐकताच अंजनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रतीकच्या अंगातलं रक्त जणू गोठलं. घरी परतल्यावर सुधाकर रावांना प्रतीकचा फोन आला. हॅलो बाबा, तुम्ही तुमच्या मुलाशी असं कसं करू शकता? सुधाकर रावांचा आवाज थंड आणि निर्विकार होता. बेटा, आता आपण न्यायालयातच भेटूया. फोन ठेवून ते हळूहळू आराम खुर्चीत विसावले. डोळे मिटताच आसवांच्या धारा त्यांच्या सुरकुतलेल्या गालावरून वाहू लागल्या. दरम्यान IAS अधिकाऱ्यावर खटला. ही बातमी वणव्याप्रमाणे संपूर्ण शहरभर पसरली. प्रतीकला तात्काळ निलंबित करण्यात आलं. केस कोर्टात गेली. सुधाकर रावांनी ठरवलं, हा खटला मी स्वतः लढणार. तरीही कायदेशीर मदतीसाठी त्यांनी एक वकील नेमला. कारवाई सुरू झाली. सर्वप्रथम सुधाकर रावाने फॅमिली डॉक्टरांना साक्षीसाठी उभं केलं. त्या दिवशी जेव्हा मी माझ्या पत्नीला तपासणीसाठी तुमच्याकडे आणलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं ते कोर्टाला सांगा. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. सुमनताईंच्या तपासणीनंतर मी सुधाकर रावांना सांगितलं होतं की त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. मी त्यांना तातडीने चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी सुधाकर रावांकडे फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून मी फी न घेता तपासणी केली. कोर्टात कडाडून शांतता होती. प्रत्येक नजरेत उत्सुकता, प्रत्येक हृदयात धडधड. न्यायाधीश गंभीर चेहऱ्याने आसनावर बसले होते. सुधाकर राव थरथरत्या आवाजात उभे राहिले. जज साहेब, तुम्हीच सांगा, जर माझ्याजवळ डॉक्टरांची फी द्यायला पैसेच नव्हते तर मी कसं काय माझ्या बायकोला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार होतो? त्यांच्या आवाजातली वेदना ऐकून संपूर्ण कोर्ट थिजलं. सुधाकर राव पुढे म्हणाले, हे डॉक्टर हेच त्या हॉस्पिटलचे आहेत जिथे मी माझ्या पत्नीला उपचारासाठी नेलं होतं. यांच्याकडे विचारा. डॉक्टरांनी मान खाली घालत कबुली दिली. होय, सुधाकर राव जेव्हा पत्नीला घेऊन आले त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. रुग्णालयाच्या नियमानुसार फीशिवाय उपचार करणे शक्य नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा मुलगा IAS आहे, तो दुसऱ्या दिवशी पैसे भरेल. पण जेव्हा आम्ही मुलाशी बोलण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी वारंवार फोन केले तरी मुलगा फोनवर आला नाही. कोर्टभर कुजबूज पसरली. लोकांच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. सुधाकर राव गदगदून गेले. त्यांनी हात जोडून आर्त आवाजात सांगितलं, जज साहेब, त्या रात्री मी प्रतीकला कित्येकदा फोन केला पण त्याने एकदाही उचलला नाही. शेवटी सुनेला फोन केला, अंजनाला, पण तिनं थंडपणे उत्तर दिलं, प्रतीक कामात व्यस्त आहे. मी सांगणारच होतो की इथे आपत्कालीन परिस्थिती आहे, पण काहीही न ऐकता तिनं फोन कट केला. जज साहेब, डॉक्टरांनी उपचार नाकारले आणि मी बायकोला घेऊन सरकारी हॉस्पिटलकडे निघालो. पण मधल्या वाटेतच तिची तब्येत इतकी बिघडली की माझ्या डोळ्यासमोरच प्राण सोडले. कोर्टात बसलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू चमकले. इतक्यात प्रतीकचा वकील जोरात उभा राहिला. पण मिस्टर सुधाकर, तुम्ही रुग्णालयात अजून थांबायला हवं होतं. पुन्हा एकदा फोन केला असता प्रतीक नक्कीच बोलला असता. खरं तर तुमच्या घाई गडबडीमुळेच तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कोर्टात चीड उसळली. लोक कुजबुजू लागले. काय निर्लज्ज बोलतोय? सुधाकरराव अचानक संतापून उभे राहिले. त्यांचा आवाज अंगावर काटा आणणारा होता. चुकीचं बोलता तुम्ही. डॉक्टरांनाच विचारा. मी किती वेळा वाट बघत होतो, किती वेळा फोन करत होतो. कुठूनच मदत मिळाली नाही म्हणून मी सरकारी हॉस्पिटलकडे निघालो. आणखी थांबलो असतो तर एवढाच फरक पडला असता. माझी बायको रस्त्यावर नव्हे तर हॉस्पिटलच्या बेडवर मेली असती. कोर्टात पिन पडल्यासारखी शांतता पसरली. न्यायाधीशांनी गंभीर नजरेने सर्वांकडे पाहिलं आणि पुढील सुनावणीची तारीख ठरवली. सुनावणी संपताच बाहेर पत्रकारांचा जमाव उसळला.
कॅमेरे चमकले. एक साधा सामान्य माणूस असूनही ज्या ताकदीने सुधाकररावांनी बाजू मांडली त्याने मोठमोठ्या वकिलांनाही निरुत्तर केलं होतं. पुढील सुनावणी न्यायमूर्ती थेट मुद्द्यावर आले. मिस्टर सुधाकर, या केसमधून तुम्हाला नेमकं काय हवं आहे? सुधाकरराव थोडा वेळ शांत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या होत्या. मग ठाम आवाजात उत्तर दिलं, मला माझ्या मुलाकडून 2 कोटी रुपयांची भरपाई हवी आहे. न्यायाधीश चकित झाले. 2 कोटी? एवढे पैसे कशासाठी? सुधाकरराव दर्शनिक वेदनेने बोलले, कारण जज साहेब, एवढंच मी माझ्या मुलासाठी खर्च केला आहे. जेव्हा तो 4 वर्षाचा होता त्याला हृदयाचा आजार झाला. 5 लाख लागले. माझ्याकडे नव्हते म्हणून गावचा प्लॉट विकला. आज तो प्लॉट असता तर करोडो मिळाले असते. मला त्या प्लॉटची आजची किंमत हवी आहे. शिवाय त्याला IAS बनवण्यासाठी लाखो रुपयांचं कर्ज काढलं. आजही त्या कर्जाचे हप्ते भरतो आहे. मला तेही पैसे हवे आहेत. कोर्टात लोकांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. न्यायाधीशांचा चेहराही कठोर दिसत होता. माझी एवढी लायकी नव्हती, तरीसुद्धा रात्रंदिवस कष्ट उपसून मी माझ्या मुलाला शिकवलं आणि आज तो IAS ऑफिसर झाला. तरी आम्हा आई-वडिलांना या जुन्या मोडक्या घरात टाकून स्वतः मात्र बायकोबरोबर महालासारख्या घरात राहतो. आपली सारी जबाबदारी झटकून तो निर्धास्त झालाय. आमच्या या एकुलत्या एका मुलाचं तोंड बघायला आम्हाला आस लागलेली असते. बोलता बोलता सुधाकररावांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून पाणी तरळलं. याच गोष्टीमुळे माझी बायको सतत चिंतेत राहायची आणि बहुतेक त्या तणावामुळेच तिला हृदयविकाराचा झटका आला. ते पुढे भरल्या गळ्याने म्हणाले, जज साहेब, मुलं मोठी झाली की आपल्या संसारात इतकी गुंतून जातात की आई-बापाचं अस्तित्व विसरून जातात. ज्या आई-बापांनी दिवस रात्र कष्ट करून लेकरांना उभं केलं, त्यांच्या वृद्ध डोळ्यांना फक्त एक झलक हवी असते आपल्या मुलांची. पण त्या लेकराला जर माझ्या कष्टाची किंमत नाही, तर मग त्याने माझे घामाचे पैसे परत करावेत. सुधाकररावांची ही दलील ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. सुनावणी संपल्यावर प्रतीक आणि अंजना थकलेले हतबल घरी परतले. तेवढ्यात अंजनाचे वडीलही आले. अंजना चहा बनवायला स्वयंपाकघरात वळली तेव्हा प्रतीक म्हणाला, अंजना, खरं सांग, तुला आधीपासून माहीत होतं ना की त्या अनोळखी नंबरवरून बाबा फोन करत होते? अंजना थोडी चिडूनच म्हणाली, हो, माहीत होतं. आणि मला हेही ठाऊक होतं की जर मी फोन घेतला असता तर बाबा पुन्हा रडगाणी गाऊ लागले असते, म्हणून मी फोन उचललाच नाही. पण अंजना, आज तुझ्यामुळे मी एवढ्या मोठ्या संकटात सापडलो आहे. प्रतीक संतापून म्हणाला. अंजना चिडून बोलली, माझ्यामुळे? माझी काय चूक? जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा मी घेतला होता ना, मग तेव्हा सांगता आलं नाही का त्यांना की आईंची तब्येत बिघडली आहे? प्रतीक संतापून सासऱ्यांकडे वळला. बाबा, मला वाटतं जेवढे पैसे मागितले आहेत ते द्यायला हवेत. हे ऐकून संजना संतापली. अजिबात नाही. आजवर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर जे खर्च केले ते त्यांचं कर्तव्य होतं. प्रत्येक आईबाप मुलासाठी करतातच. त्यांनी काही वेगळं केलं नाही. आता मात्र ते खर्चाचे हिशोब मागायला लागलेत आणि वरून संपूर्ण जगासमोर आपली इज्जत माती केली. नीट ऐका, मी त्यांना 1 पैसाही देणार नाही. अंजना, तोंड बंद कर तुझं. वेडपटपणा करू नकोस. प्रतीक संतापून ओरडला. तेवढ्यात अंजनाचे वडील शांतपणे म्हणाले, एक उपाय आहे माझ्याकडे, ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. कोणता उपाय बाबा? प्रतीक उत्सुकतेने म्हणाला. वडिलांनी त्यांना सगळा डाव समजावून सांगितला. हे ऐकून अंजनाच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटलं. प्रतीकलाही त्यांचं बोलणं पटल्यासारखं वाटलं. मग त्यांनी मोबाईलवर कुणाला तरी फोन लावला आणि फोन ठेवून म्हणाले, फक्त पुढच्या सुनावणीत बाजी पलटली समजा. पुढच्या सुनावणीत जेव्हा सुधाकरराव कोर्टात आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं. कॅमेऱ्यात आवाज घुमला, अशा नालायक मुलाला तर फाशीची शिक्षा व्हायला हवी, ज्यामुळे त्याच्या बापाला इतकं दुःख सहन करावं लागलं. हे ऐकून सुधाकरराव थबकले, मागे वळले आणि ठाम आवाजात म्हणाले, प्रतीक माझा मुलगा आहे. माझा उद्देश त्याला शिक्षा देण्याचा नाही.
तर धडा शिकवण्याचा आहे. आजच्या पिढीला समजायला हवं. वृद्ध आई बाप हे निरुपयोगी भंगार नसतात. उपयोग झाला की फेकून द्यायचे रद्दी कागद नसतात. कारवाई सुरू झाली. प्रतीकच्या वकिलाने त्यालाच कटघऱ्यात उभं केलं आणि साक्ष द्यायला लावली. माझ्या वडिलांना सुधाकररावांना विस्मरणाचा आजार आहे हे ऐकून सुधाकरराव थक्क झाले. नंतर त्याच्या वकिलाने सुधाकररावांच्या वकिलाला बोलावलं. प्रश्न विचारला, सुधाकररावांना विस्मरणाचा आजार आहे का? तेव्हा त्या वकिलाने खोटी साक्ष दिली. हो, ते बऱ्याच गोष्टी विसरतात. हे ऐकताच सुधाकररावांच्या डोळ्यात रोष दाटून आला. कोर्टभर तणाव पसरला. त्यांना कळलं की त्यांच्या वकिलाचा प्रामाणिकपणा विकला गेला आहे आणि तो विरोधी गटात सामील झाला आहे. पण सुधाकरराव या परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज होते. ते अचानक उठले आणि आपल्या वकिलाकडे वळून ठाम आवाजात म्हणाले, वकील साहेब, तुम्ही अगदी खरं सांगत आहात. मला विसरण्याचा आजार आहे म्हणे. इतकंच नाही, मला तर हेही आठवत नाही की ही केस मी नेमकी कधी दाखल केली होती. पण तुम्हाला तर आठवत असेल ना? सुधाकररावांचं बोलणं ऐकून वकील गोंधळला. डोकं चोळत तो म्हणाला, कदाचित 10 किंवा 15 डिसेंबरला. नाही, बहुतेक 20 डिसेंबरला. ठीक आहे, सुधाकरराव पुन्हा म्हणाले. मग हे तरी सांगा, केसच्या सुनावण्या नेमक्या कोणत्या तारखांना झाल्या होत्या? वकिलाने कसंबसं उत्तर दिलं, माझ्या डायरीत सगळं लिहून आहे. आत्ताच पाहतो आणि सांगतो. अहो, एवढा त्रास का? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. सुधाकरराव निर्विकारपणे म्हणाले, 25 नोव्हेंबर, 5 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 30 डिसेंबर. आणि क्षणभर थांबून त्यांनी पुढचा वार केला. चला, हेही सांगा, आपण दोघं ज्या टॅक्सीने कोर्टात आलो तिचा नंबर काय आहे? हे प्रश्न ऐकताच वकील स्तब्ध झाला. सुधाकरराव मात्र हसत म्हणाले, चला मी सांगतो. आणि त्यांनी टॅक्सीचा नंबरही अचूक सांगून दाखवला. त्यांच्या शब्दांनी प्रतीक, अंजना आणि तो वकील सगळेच थिजून गेले. सुधाकररावांनी सिद्ध केलं होतं की त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा कितीतरी पटीनं तीक्ष्ण आहे. न्यायाधीशांनी निकाल दिला, प्रतीक निर्दोष आहे. तो आपल्या आई वडिलांबद्दल खरंच बेजबाबदार होता, पण त्यावर आईच्या खुनाचा आरोप करता येत नाही. मात्र आजवर वडिलांनी मुलावर केलेला सगळा खर्च प्रतीकने परत करावा. हा निर्णय ऐकून सुधाकररावांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांनी हात जोडले आणि न्यायालयात म्हणाले, मला ठाऊक होतं की प्रतीकला शिक्षा होणार नाही, पण मला समाजात एक जागृती निर्माण करायची होती. म्हणजे आजची पिढी आई वडिलांचा मान ठेवेल, त्यांना सन्मान देईल. 2 महिने उलटून गेले. एके दिवशी प्रतीकला फोन आला. हॅलो प्रतीक बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रतीक दचकलाच, कारण हा आवाज दुसऱ्या कुणाचा नव्हता तर त्याच्या आई सुमनताईंचा होता. आई, तू जिवंत आहेस? प्रतीकच्या थरथरत्या ओठातून शब्द बाहेर पडले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने सुधाकररावांचा आवाज आला. हो प्रतीक बाळा, तुझी आई जिवंत आहे. तुला सोडून ती कधीच कुठे गेली नव्हती. मी जगासमोर खोटं बोललो. हे ऐकताच प्रतीकच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. समोर उभी असलेली अंजना काहीच समजू शकत नव्हती. जेव्हा प्रतीकने तिला सारी गोष्ट सांगितली तेव्हा अंजना संतापून ओरडली, तुमच्या वडिलांनी हे करून फार मोठी चूक केली आहे. आता मी त्यांना दाखवते कोर्टात कोणाला कसं फसवलं जातं. हे काय बोलते आहेस अंजना? प्रतीक अचंबित झाला. तुम्हाला अंदाज आहे का त्यांच्या खोटेपणामुळे आपली किती बदनामी झाली आहे? प्रत्येक सोशल मीडियावर आपल्यावर हशा चाललाय. बाहेर कुठे गेले की लोक माझ्याकडे बोट दाखवतात. आता तर घराबाहेर पडणंही कठीण झाले. मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. अंजना शांत हो. प्रतीकने समजवण्याचा प्रयत्न केला. अजिबात नाही. आता बघा मी काय करते ते. असं म्हणून अंजनाने आपल्या वडिलांना फोन लावला. दुसऱ्या दिवशी पोलीस सुधाकररावांना अटक करून कोर्टात घेऊन आले. मीडियाने प्रश्नाचा भडीमार केला. अहो काका, तुम्ही असं का केलंत? लोकांना तुमच्यावर किती विश्वास होता. सुधाकरराव मात्र शांतपणे हसले. मी काही चुकीचं केलं नाही. कोर्टाने संपूर्ण सत्य विचारलं तेव्हा सुधाकरराव सांगू लागले,
जेव्हा माझ्या पत्नीला एका हॉस्पिटलने उपचार देण्यास नकार दिला तेव्हा मी तिला रिक्षेत बसवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत होतो. तेव्हाच ती बेशुद्ध पडली आणि मी रस्त्यातूनच अमितला फोन केला. तोच अमित, ज्याला मी अनेक वर्षांपूर्वी थोडी मदत केली होती, तो धावून माझ्या मदतीला आला. आणि माझाच मुलगा, माझ्या रक्ताचा अंश, पण माझ्या वेदनेचं त्याला काहीच महत्त्व नव्हतं. त्या क्षणी अमितने धडपड करत पैसे भरले. सुमनवर उपचार सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. मी तिला अमितबरोबर त्याच्या घरी पाठवलं. पण प्रतीकवर मात्र माझा राग अजूनही शमला नव्हता. कारण त्याच्यामुळेच तिचा जीव धोक्यात आला असता. त्याला धडा शिकवण्यासाठी मी खोटं मृत्यूपत्र तयार केलं, जेणेकरून मी त्याच्या विरोधात केस दाखल करू शकेन. ही सगळी कबुली ऐकून अंजना डोळे लाल करून रागाने उठली आणि म्हणाली, "पहा जज साहेब, आता सगळं उघड झालं आहे. हे आई बाप आपला मुलगा सुनेबद्दल इतका द्वेष बाळगतात की संपूर्ण शहरात त्यांच्या सन्मानाची धूळधाण झाली आहे. माझी विनंती आहे जज साहेब, त्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि खोटं बोलून जे पैसे त्यांनी घेतले आहेत ते व्याजासह परत मिळवून द्यावेत." हे ऐकून आत्तापर्यंत शांत बसलेल्या सुमनताईंना आता सहन झालं नाही. त्या कटघरात आल्या आणि ठाम आवाजात म्हणाल्या, "आमचा मुलगा प्रतीक आमच्या लग्नाला 5 वर्ष झाल्यावर जन्माला आला. त्यासाठी मी किती नवस केले, किती उपवास केले, किती पूजा अर्चा केली. शेवटी देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि हा मुलगा दिला. एवढ्या नवसाने मिळवलेलं लेकरू, एवढ्या प्रेमाने वाढवलेला मुलगा, त्याचा तिरस्कार आम्ही कसा करू शकतो? मुलगा मोठा ऑफिसर झाला, दूर गेला, तरी आमचं त्याच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नाही." आईचं बोलणं ऐकताच प्रतीकच्या डोळ्यात पाणी आलं. सुमनताई पुढे म्हणाल्या, "आणि राहिली गोष्ट सुनेची, तर प्रतीक 6 महिन्यांनी एकदा आम्हाला भेटायला यायचा, पण आमची सून कधीच आली नाही. तिला बेसनाचे लाडू, चकली, चिवडा आवडतात म्हणून मी नेहमी तिच्यासाठी बनवून पाठवत असे. एकदा ती गंभीर आजारी पडली होती, तेव्हा तिचे सासरे अनवाणी पायाने कुलस्वामीला पायी गेले होते तिच्या जीवासाठी प्रार्थना करायला. आणि आज तीच आम्ही तिचा द्वेष करतो असं म्हणते." यानंतर सुमनताईंनी अंजनाला थेट उत्तर दिलं, "अंजना, जे पैसे तू तुझ्या सासऱ्यांकडून मागते आहेस ना, त्यामधला 1 रुपयाही त्यांच्या नावावर नाही. एवढंच काय, त्यांनी तर आपलं जुनं घरसुद्धा विकून टाकलं आहे." हे ऐकून अंजनाचा वकील संतापून म्हणाला, "खोटं, एकदम खोटं. असं होऊ शकत नाही. एवढे पैसे तुम्ही कुठं खर्च केले?" तेव्हा सुमनताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, "हे सर्वस्वी खरं आहे. माझ्या नवऱ्याने त्या पैशातून एक भव्य वृद्धाश्रम उभारला आहे, जिथं लेकरांनी दुधकारलेले, घरातून हाकललेले म्हातारे कोतारे सन्मानाने आणि सुखाने राहू शकतात. त्यांना माहिती होतं की त्यांनी एक अपराध केला आहे आणि एक दिवस हे सत्य जगासमोर येणारच. पण त्यांच्या मनातली खंत वेगळी होती. त्यांनी लाखो वृद्धांची वेदना, त्यांचं दुःख समाजासमोर आणायचं होतं आणि त्यांच्या या ध्येयात ते यशस्वीही झाले." कोर्टात बसलेले लोक टाळ्यांचा कडकडाट करू लागले. कदाचित त्या क्षणी अंजनाच्या कठोर हृदयालाही झिंझिण्या आल्या. ती थरथरत उठली आणि म्हणाली, "जज साहेब, मी केस मागे घेते." असं म्हणत ती मान खाली घालून आपल्या जागेवर बसली. तेव्हा जज साहेब गंभीर आवाजात म्हणाले, "केस परत घेतली गेली आहे, पण सुधाकर रावांनी जे केलं त्याला कोर्ट माफ करू शकत नाही. त्यामुळे त्यांना 3 महिन्यांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते." सुधाकर रावांनी ती शिक्षा हसत हसत स्वीकारली. 3 महिन्यानंतर जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा थेट आपल्या वृद्धाश्रमाकडे निघून गेले. त्यांचा मुलगा आणि सून धावत आले, माफी मागितली आणि जुन्या कटू आठवणी विसरून त्यांना घरी घेऊन जायची विनंती केली. पण सुधाकर रावांनी प्रेमाने माफ केलं, पण घरी जाण्यास नकार दिला. "आता माझं उरलेलं आयुष्य त्या वृद्धाश्रमातल्या माझ्या लोकांसोबतच जाईल," असं ते ठामपणे म्हणाले. काही दिवसांनी तेच जज साहेब वृद्धाश्रमाला भेट द्यायला आले, ज्यांनी सुधाकर रावांचा खटला ऐकला होता. आश्रमाचं वातावरण पाहून त्यांचे डोळे पाणावले.
तिथं आजारी वृद्धांसाठी डॉक्टर, नर्सची व्यवस्था होती. अटेंडंट्स प्रत्येक वृद्धांची अगदी मुलांसारखी काळजी घेत होते. आश्रमात घरचं वातावरण तयार झालं होतं. सुधाकर रावांनी जज साहेबांना पाहून आश्चर्याने विचारलं, "साहेब, तुम्ही इथे?" तेव्हा जज साहेब भावूक होऊन म्हणाले, "सुधाकरजी, मी तुमचे आभार मानायला आलो आहे. माझा मुलगा दिल्लीला नोकरी करत होता. महिन्यातून 1-2दा तेही कसंबसं फोन करायचा. पण तुमची केस समोर आल्यानंतर तो मला दिवसातून 2दा फोन करतो. एवढंच नव्हे तर दर महिन्याला आपल्या बायको मुलांना घेऊन मला भेटायला येतो. माझं आयुष्य बदललंय आणि त्याचं श्रेय तुमच्या त्यागाला जातं." असं म्हणून जज साहेब सुधाकर रावांच्या गळ्यात पडले. त्या क्षणी सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं आणि डोळ्यातून समाधानाचे आनंद अश्रू ओघळत होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.